नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण दिनदर्शिका या घटकावर आधारित प्रश्न पाहणार आहोत. तर पहिला प्रश्न पहा. 15 एप्रिल 2027ला बुधवार हा वार असेल तर 27 एप्रिल 2030ला कोणता वार असेल? तर लक्षात घ्या, या गणितामध्ये आपल्याला दोन्ही ठिकाणी जो महिना आहे तो सारखा दिसत आहे. तर अशा वेळेस काय करायचं, आपल्याला ज्या तारखेचा वार काढायचा आहे त्या तारखेमधून दिलेली तारीख वजा करावी. म्हणजेच पहा, इथं 27मधून आपल्याला हे 15 वजा करायचे आहे. 27मधून 15 जर आपण वजाबाकी केली तर उरतात आपले 12. आता त्याचप्रमाणे जो दिलेलं ज्या वर्षाचं आपल्याला वार काढायचं आहे त्या वर्षातून आपल्याला जो सुरुवातीला दिलेलं वर्ष आहे म्हणजे 2027, हा त्यामधून आपल्याला काय करायचं आहे, वजा करायचा आहे. आता 2030मधून 2027 वजा केला म्हणजे 3 राहिलं. आता आपल्याला लक्षात घ्यायचं आहे की 2027 ते 2030 या वर्षांच्या दरम्यान एकूण किती लीप वर्ष येतात. आता लीप वर्ष म्हणजे काय, की ज्या वर्षी फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतात त्याला आपण लीप वर्ष म्हणतो. आता 2027 ते 2030च्या दरम्यान किती लीप वर्ष आले आहे हे आपल्याला कसं माहीत पडेल? तर त्यासाठी लक्षात घ्यायचं की ज्या वर्षाला 4ने पूर्ण भाग जातो म्हणजे निश्चित भाग जातो ते वर्ष हा लीप वर्ष असते. तर 2027 ते 2030 या दरम्यान फक्त 2028 याच वर्षाला काय होते, 4नं पूर्णपणे भाग जातो. म्हणजे पहा, 4 एक 4, 4 पंच 20, 2ला शून्यचा भाग आणि 4 सात 28. म्हणून यामध्ये एक लीप वर्ष आहे. म्हणून काय करायचं, यामध्ये एक लीप वर्ष आपला ॲड करायचा. आता 12 + 3 + 1 या सगळ्यांची बेरीज करायची. म्हणजे 12 आणि 3 15 आणि 1 16. आता जे 16 आलेले आहे या 16ला आपल्याला 7ने भागायचे आहे. कारण 7ने भागायचं कारण हे आहे की एका आठवड्यात 7 दिवस असतात. मग पहा, 7 एक 7, 7 दोन्ही 14. 16मधून 14 गेले, उरले 2. आता हा जे 2 बाकी आहे हे आपल्याला हे गणित सोडवताना उपयोगी पडणार आहे. तर पहा, 15 एप्रिल 2027ला कोणता वार होता? बुधवार होता. तर या बुधवार वारमध्ये आपल्याला जी आपली बाकी आलेली आहे ती म्हणजे 2 ते 2 दिवस आपल्याला यामध्ये ॲड करायची आहे. म्हणजे बुधवारच्या पुढं आपल्याला 2 दिवस मोजायचे आहे. म्हणजे गुरुवार आणि शुक्रवार. म्हणजेच 27 एप्रिल 2030ला कोणता वार असेल? शुक्रवार हा वार असेल.